राज्यामध्ये विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि उद्यापासून जे आहे निवडणुकीचे अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। आपल्यासोबत विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलण्यासाठी राज्याचे भाजपचे मंत्री गिरीश महाजन आहेत। भाऊ, काय सांगणार? विधान परिषद निवडणूक जी आहे या ठिकाणी सुरू झालेली आहे, उद्यापासून नामनिर्देशन पत्र दाखल होणार आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे। उद्यापासून फॉर्म भरायचे आहेत। मला वाटतं या संदर्भामध्ये महायुती म्हणून आम्ही लढतो आहोत। जागांचं वाटप आमचं चाललेलं आहे। एखाद दुसऱ्या जागेवर आता काय क्रीडा असेल नसेल मला अजून, मी आज कालपासून मी इथे आलेलो आहे। आमचा एक प्रमुख कार्यकर्त्याची डेथ झाली, त्यामुळे आज मी मुंबईला जातो आहे संध्याकाळी, त्यावेळेला कळेल काय चाललं आहे काय नाही। पण तो निश्चित आम्ही महायुतीमध्ये या ठिकाणी लढणार आहोत। जागांच्या वाटपाच्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्रजी, माननीय शिंदेसाहेब आहेत, माननीय आमच्या ताईसाहेब आहेत, त्या या ठिकाणी लक्ष घालत आहेत आणि मला वाटतं आज उद्यामध्ये हा सगळा तिढा सुटेल। भाजप एकूण राज्यातल्या 17 जागांपैकी 10 जागांवर भाजप ठाम आहे। दुसरीकडे शिवसेनेने 7 जागांची मागणी केली राज्यात की ते आम्हाला मिळावी। बावनकुळेंची आणि एकनाथ शिंदेची बैठक देखील पार पडलेली आहे। मला वाटतं या संदर्भामध्ये बोलून चर्चा करून सगळे विषय सुटतील। मागणी काय आहे, किती आहे, काय नाही ते आपण बघू, पण या संदर्भामध्ये अतिशय सन्मान्य तोडगा काढला जाईल। ज्यांचं जिथे संख्याबळ आहे, मेरिटवर या ठिकाणी जागा वाटप होईल आणि या संदर्भामध्ये तिन्ही आमचे नेते मिळून निर्णय करतील। जळगावच्या जागेवर गुलाबराव पाटील किंवा शिवसेनेचे आमदार आग्रही आहेत। गुलाबराव पाटील यांच्या उमेदवारीची देखील मागणी केलेली आहे। त्यांचं म्हणणं आहे की ही आतापर्यंत जागा शिवसेनेने भाजपने दोघांनी सारखी लढली आहे, पण आता शिवसेनेलाही जागा मिळावी। ठीक म्हटलं की बा मागणी सगळीकडेच आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये सगळ्यांची मागणी आहे। जिथे शिवसेना आहे, आमच्या ठाण्यापासून आम्ही त्या ठिकाणी मागतो आहोत, सगळ्याच ठिकाणी पुण्यामध्ये आम्ही मागतो आहोत, काही ठिकाणी ते मागतायत। पण मला वाटतं जे मेरिट आहे, आधी जागा कुणाची होती, मेरिट कुणाची, संख्या कुणाची जास्त आहे आणि शेवटी जागा द्याव्या लागणार, कमी जास्त जरी संख्याबळ असलं तरी। मला वाटतं या संदर्भामध्ये तिन्ही नेते बसून निर्णय करतील। नाशिकची जागा आणि जळगावची जागा अदलाबदल होईल का? नाशिकची जागा भाजपला लढली आणि जळगावची जागा शिवसेनेला मिळेल का? मला हा काहीच अधिकार नाही आहे। आमची बैठक आधी तशी पूर्वी 5 लोकांची कमिटी त्यांची झालेली आहे। आम्ही सगळं आमचं म्हणणं माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे सांगितलेलं आहे। त्या पक्षाने राष्ट्रवादीने ताईंकडे, पवार ताईंकडे सांगितलेलं आहे आणि शिवसेना जी आहे शिंदेसाहेबांची, त्यांनी शिंदेसाहेबांना सगळे विषय सांगितलेले आहेत। आता हे सगळे विषय ऐकून तिन्ही नेते बसून त्या ठिकाणी निर्णय करतील। जागा लढवण्यावर आपले आमदार ठाम आहेत। या ठिकाणी आपली बैठकसुद्धा पार पडली। आमदारांची, खासदारांनी आपल्याकडे आग्रही मागणी केली की ही जागा भाजपनेच लढावी। दुसरीकडे प्रतापराव पाटलांना देखील अट घातली जाते भाजपकडून की ही जागा त्यांनी लढवावी, मात्र भाजपच्या चिन्हावर लढवावी। असं कुठलंही बोलणं झालेलं नाही। कोणी कुठून लढवावी, कोणी काय करावी, आता जागा एकदा निश्चित झाल्या की त्या संदर्भामध्ये नंतर उमेदवार ठरतील। कधीपर्यंत जागा सुटेल? 1-2 दिवसामध्ये होईल। आता फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे। मला वाटतं उद्यापर्यंत, संध्याकाळपर्यंत, हा उद्या फारपर्यंत परवापर्यंत 2-3 दिवसामध्ये तिढा सुटेल। महायुतीमध्ये होईल का बघा? मैत्रीपूर्ण लढत? महायुतीमध्येच आम्ही लढणार आहोत, कुठेही मैत्रीपूर्ण लढत होणार नाही अशी प्राथमिक माहिती माझ्याकडे आहे। समन्वयाने सगळे विषय संपतील। समन्वयाने सगळे विषय सुटतील आणि जळगावची जागा महायुती म्हणूनच लढवू, असं जे आहे मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्याशी बोलताना सांगितलं आहे। कॅमेरा पर्सन जगदीश संधानशिवसह किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।